आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चांगलं काम करते की नाही म्हणून आईची निवड केली. आता आई आणखी चांगलं काम करेल आणि खूप यशस्वी बिझनेसमॅन होणार. मग आईचा सुद्धा फोटो येणार पेपर मध्ये. खरंच येईल फोटो? मग मी शाळेत सगळ्यांना सांगेल की माझ्या आईकडे ना मॅजिक आहे, मॅजिक, बिट्टीचं मॅजिक. डायरेक्ट मॅजिक? हो, मग तुम्हाला माहिती नाही आई कसलं झटपट काम करते, स्वयंपाक करते, माझा अभ्यास घेते, काम संपवते, इथली अगरबत्त्यांचं काम करते, बिझनेस करते, सगळं एकटी करते, एकदम फास्ट. एवढा करते म्हणजे तिच्याकडे तरी मॅजिक असणारच ना. खरंय, गौरीजींकडे मॅजिक आहे. म्हणजे गौरीजींची कमाल आहे ना. पण बिट्टी, आता तुझी पण मजा आहे. स्टार आईची मुलगी ही स्टारच असते. हा, म्हणूनच बिट्टीला आता जबाबदारीने वागावं लागणार. हो बिट्टी, आता स्वतःची कामं पटापट करायची. आईला अजिबात त्रास द्यायचा नाही. मी त्रास देतच नाही. मी पण आता आईला मदत करणार. आईला बक्षीस मिळाले की माझी कलर टाईट होणार ना. हसताय का तुम्ही? तुम्हाला कळलं ना? नाही नाही तर पुन्हा पाठवाल कोणाला तरी विचारायला. पाठवाल? कोणाला पाठवाल? कोणी पाठवलं? मी पाठवलं? कधी? कुठे? नाही नाही नाही, म्हणजे मी इथं काय करतोय? हे बिट्टीला घ्यायला आलोय. बिट्टी चल, शाळेत जायचंय. पण तुझी शाळेत बुडाली ना तर तुझी आई रागवेल माझ्यावर. नाही मी गेला तुझ्या जागेवर, पण ते तुमचे बा कसं एवढीच असत ना, त्याच्यात मावणार नाही. असे गुडघ्यावरती दिसले असते आणि मी आता कसं वाटलं. चंदू शेठ, आता चलता का? चला चला. हा ट्राय करूया. गॉड रोहित, हा काय कमाल दिसतोय तुझ्यावर. हा डन. सोहा, काय चाललंय तुझं? रोहित, आय नो तुला या सगळ्याची सवय नाहीये, पण आता तुला असेच आउटफिट कॅरी करावे लागतील. आफ्टर ऑल बिझनेस ओनरच्या मीटिंग साठी जातोयस तू. सोहा, एक मिनिट, मी नाही जाणार आहे त्या इंटरव्ह्यूला. रोहित, तू आता फक्त आपल्या तिघांच्या ब्राईट फ्युचरचा विचार कर. बाकी कुठल्याच गोष्टींचा विचार करू नको. आणि तुला आम्ही दोघं हवे आहेत ना, सो आता तूच विचार कर. अगं हो सोहा, पण रोहित, आतापर्यंत तू तुझ्या मनाने केलंस ना सगळं. काय प्रॉफिट मिळालं? सो आता मी जे म्हणेल ते ऐकायचं आणि तसंच वागायचं. ओके? सो हा आउटफिट डन आहे. सी, ओ गॉड, काय हँडसम दिसतोयस तू यात. सो आउटफिट डन. आता स्पीच. रोहित, आपण स्पीच साठी काय करूया? अशा प्रोग्राम मध्ये ना इमोशनल स्पीच द्यावे लागतात. तुला काय वाटतं, आपण काय करूया? खोटं बोलायचं? सिंपथी मिळेल असं काहीतरी बोलायचं. ओके? ऐक, इमॅजिन की मी तुझा ऑडियन्स आहे. नाही, मी तुझा इंटरव्ह्यू घेते, मी तुला क्वेश्चन करते. ओके? 1 मिनिट. सिट प्लीज. सिट प्रॉपरली. सो मिस्टर रोहित पैठणकर, टेल अस अबाउट युअर सक्सेसफुल जर्नी. तुमच्या या सक्सेसफुल बिझनेसची सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली? सोहा, काय चाललंय? रोहित, विचारतायत ना तुला, सांग ना प्लीज. रेडी. सुरुवात म्हणजे बिट्टीच्या शाळेत प्रोजेक्टसाठी गौरीने अगरबत्त्या केल्या होत्या. त्या त्यांना खूप आवडल्या, म्हणून त्यांनी आम्हाला अजून ऑर्डर दिली. ऍक्च्युली या सगळ्याचं क्रेडिट गौरीला. मॅड, ते तुला तुझ्याबद्दल विचारतायत आणि तू काय गौरी लावलंस? हा रोहित, हे असं बोलणं कोण ऐकणार आहे का तुझं? तुला काहीच कसं कळत नाही यार सांगितलेलं. इमोशनल स्टोरी हवी, इमोशनल.
म्हणजे खरं नाही सांगायचं का? जे लोकांना आवडेल ते सांगायचं, म्हणजे लोक ते फील करतील. तुझं हार्डवर्क, तुझं पॅशन, तुझं दुःख, तुझं स्ट्रगल, ही स्टोरी लोक फील करतील. स्टोरी अशी असायला हवी जी लोकांना आवडेल, जी त्यांना फील होईल आणि ते आणखी लोकांना सांगतील. म्हणजे आणखी न्यूज चॅनल तुला इंटरव्ह्यू साठी बोलवतील. असा सक्सेस मिळतो. खरं बोलून काही होत नाही. अगं पण अशी काय स्टोरी आहे माझ्याकडे? रोहित, तुला कसं काही कळत नाही रे. सोड आता, हे पण मलाच ठरवावं लागेल. ए हा, ऐक. ओके, मिळाला इमोशनल पॉइंट. तुझी सुसाईड स्टोरी. काय वाटतं? कमाल आयडिया आहे ना माझी? आई, मला पण माहितीये तू मोठी स्टार होणार. मग मला तुलाही ट्रॉफी मिळाली की मी शाळेत सगळ्यांना सांगणार माझी आई आहे म्हणून. मग मी पण स्टार होणार. आयुष्य कधी कधी किती विचित्र वागत राहतं आपल्याशी. ते एका बाजूला लोकांना हेवा वाटावा असं काही देत राहत, पण दुसऱ्या बाजूला देणाऱ्याला त्या गोष्टीचा आनंदही उपभोगू देत नाही. आपलंही तसंच झालंय बिट्टी. हा बिझनेस आता आपला नाही राहणार. मला माफ करा बाळा, माझा नाईलाज आहे ग. उद्या बिट्टी शाळेतून आली की तिला सांगून टाकेन की हा बिझनेस आता आपला नाही राहिला. गौरी, जरा बाहेर ये. गौरी, बाळा का असं करतेस तू? काय गरज आहे? का असा निर्णय घेतेस तू? जरा विचारपूर्वक निर्णय घे ना. रेवती मॅडम, तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काहीच कळत नाहीये.